हॅलो एव्हरीवन. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो तुमचा SSC 10th सायन्स पार्ट 1चा पहिला लेसन आहे ग्रॅव्हिटेशन. या ग्रॅव्हिटेशनमध्ये बोर्डमध्ये जे काही IMP क्वेश्चन विचारले जातात किंवा विचारलेले आहेत त्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी काही पहिली कन्सेप्ट तुमच्या SSC बोर्डमध्ये विचारली जाऊ शकते ती आहे सेंट्रिपिटल फोर्स. डेफिनेशन फॉर्ममध्ये किंवा डायग्राम बेसमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे डेफिनेशन तुम्ही व्यवस्थितपणे लर्न करून ठेवायची आहे. सेकंड जो IMP क्वेश्चन आहे तो आहे केप्लर्स लॉ. केप्लरचे जे काही 3 लॉज आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या लर्न करून ठेवायचे आहेत. केप्लर थर्ड लॉला एक इक्वेशनसुद्धा आहे बघा, ते पण तुम्ही व्यवस्थित लर्न करून ठेवायचं आहे. त्यानंतर जो तुमचा न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, बेसिकली यावरती आतापर्यंत डायग्राम बेस क्वेश्चन आलेले आहेत. परंतु तुम्हाला डायग्राम बेस क्वेश्चन प्लस जो काही लॉ आहे आणि प्लस जे काही इक्वेशन आहे म्हणजे F बरोबर G इंटू M1 इंटू M2 अपॉन D² हे सुद्धा लर्न करायचं आहे. तर अशा रीतीने या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला या लेसनमध्ये जे काही अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे त्याच्यामध्ये जी काही जीची व्हॅल्यू सरफेसनुसार अर्थवरती चेंज होत जाते ते इक्वेशन एक्झामला विचारलं जाऊ शकतं 2 मार्क्ससाठी. मग ते इक्वेशन फक्त तुम्हाला सॉल्व करायचं आहे की F इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू मास ऑफ अर्थ इंटू मास ऑफ मून अपॉन रेडियस स्क्वेअर. आता हे कसं केलेलं आहे बघा बरं. त्याला आपण जे काही तुमचं न्यूटन सेकंड लॉ जो काय आहे F इज इक्वल टू M इंटू G याच्याशी को रिलेटेड काढून आपण स्मॉल जीची व्हॅल्यू काढलेली आहे जी आपली आली आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे विचारलं जाऊ शकतं 2 मार्कांसाठी. तसेच त्यानंतर जो पुढचा IMP क्वेश्चन आहे तो आहे डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. 3 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा व्यवस्थितरित्या तुम्ही लर्न करून ठेवायचे आहेत. कमीत कमी मास आणि वेट यांचे 4 तरी पॉईंट तुमचे लर्न असायला हवेत. त्यानंतर फ्री फॉलची डेफिनेशन तुम्हाला लर्न करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जो काही इस्केप वेलॉसिटी आहे तीसुद्धा लर्न करून ठेवायची आहे. तिचा फॉर्म्युला जो काही असेल तोही करायचा आहे. प्लस यासोबत जो काही एक्सरसाइज आहे तो एक्सरसाइजसुद्धा चांगल्या रीतीने लर्न करायचा आहे. बोर्डसाठी हा जो काही ग्रॅव्हिटेशन नावाचा पहिला लेसन आहे तो येत असतो. मिनिमम मार्क 3 मार्क्स अँड मॅक्झिमम मार्क 5 मार्क्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जर काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला हे क्वेश्चन्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा विचारू शकता. मी त्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.